हा फॅन जसा फिरतोय ना माझ्या डोक्यावर गरा गरा गरा, तसंच ना आपल्या डोक्यात ना विचारांचं चक्र कंटिन्यू चालू असतो, ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो. कधी कधी त्यांना ओव्हर थिंकिंगच्या मुळाशी ना काहीच नसतं. कुठलीही एखादी गोष्ट आपण घेतो आणि त्याच्यावर दिवसभर विचार करत राहतो, त्यामुळे तुमची एनर्जी, तुमची पॉझिटिव्हिटी सगळं काही डिस्ट्रॉय होऊन जातं. ह्याच्यावर एकच उपाय असतो की जसा हा फॅन बंद करण्याचा स्विच तुमच्या आसपास असतो, तसंच हे विचारचक्र थांबवण्याचा स्विच देखील तुमच्या मनात असतो. जेव्हा तुम्हाला वाटलं की एखादा विचार हा ना फार फार तर तुमच्या मनात 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंदाच्या वर राहता कामा नये. जर तुम्हाला वाटलं की अरे कंटिन्यू आपल्या एकाच गोष्टीवर विचार करतोय, आपण सतत सतत ते मनात येत असेल, तर तुम्ही त्या विचाराची कॉर्ड कट करायला शिका. कॉर्ड कट करायची म्हणजे काय करायचं की एखाद्या व्यक्तीबद्दल समजा तुमच्या मनात कंटिन्यू विचार येत असेल, तर अशा वेळी म्हणायचं की ह्या व्यक्तीबद्दल जो विचार माझ्या मनात येतोय, जो निगेटिव्ह विचार माझ्या मनात येतोय किंवा काही ओव्हर थिंकिंग बद्दल माझ्या मनात येतं आहे, तर ते कट होऊ जाऊ देत असं म्हणायचं. आपला हात असा ठेवायचा आणि म्हणायचं कट कट कट. म्हणजे काय होईल की जी कॉर्ड आहे तुमची आणि त्या व्यक्तीशी कनेक्ट झालेली आहे, तर ती कट होईल. त्यामुळे काय होईल की त्या व्यक्तीच्या बद्दल तुमच्या मनात जे विचार येत आहेत कंटिन्यू चालू असतात, त्यामुळे होतं काय की त्या व्यक्तीशी तुम्ही इनडायरेक्टली कनेक्ट होता आणि त्या व्यक्तीची कुठलीही पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जीशी तुम्ही कनेक्ट होता आणि त्यामुळे ते ओव्हर थिंकिंग आणखी वाढायला लागतं. आणि त्याच्यामुळे जी निगेटिव्हिटी क्रिएट होणारी असते, जी तुमच्या शरीराला, तुमच्या मनाच्या स्वास्थ्याला बिघडवणारी असते, ती तिथेच कट करणं गरजेचं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही ही कॉर्ड कट करता त्यावेळी तुम्हीला खूप रिलॅक्स फील होतं. करून बघा. जेव्हाही तुम्हाला वाटेल की कोणाबद्दल तरी निगेटिव्हिटी तुमच्याकडे कंटिन्युअसली येते, कोणाबद्दलही सतत विचार तुमच्या मनात येत आहेत, तर अशा पद्धतीने 3 वेळा कॉर्ड कट करून बघा. तुम्हाला तुमचे बेस्ट रिझल्ट पाहायला मिळतील.